नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता संध्याकाळी गुलाबदादाला कॉल करते आणि गुलाबदादाला विचारत असते की आईंना तुम्ही फराळ दिला का? आणि त्या काय बोलल्या? गुलाबदादा सांगू लागतात की फराळ त्यांना दिला, पण मात्र त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं, पण मी सांभाळून घेतलं. पण वहिनीसाहेब, तुम्हाला एक सांगू का? नियतीचा खेळ बघा, रणदिवे कुटुंबातला पहिला फराळ सुद्धा तुमच्याच हातून झाला. तर मग जानकी सुद्धा आता खुश होते आणि गुलाबदादाला म्हणते, म्हणजे मी केलेला फराळ आता सार्थकी लागला म्हणायचा. आणि गुलाबदादाला जानकी आता सॉरी म्हणत असते. त्याच्यानंतर जानकी आता म्हणू लागते की गुलाबदादा, तुम्हाला माझ्यासाठी आईशी खोटं बोलावं लागलं. याच्यावरती आता गुलाबदादा म्हणू लागतात की वहिनीसाहेब, ठीक आहे ना, चांगल्या कामासाठी बोललेलं खोटं सुद्धा चांगलंच असतं आणि तसं सुद्धा सगळं लवकरच ठीक होणार आहे. याच्यावरती जानकी सुद्धा म्हणते, मी सुद्धा त्याच दिवशीची वाट बघतीये. त्याच्यानंतर जानकी आता गुलाबदादाला थँक्यू बोलते आणि फोन ठेवून देते. आणि त्याच्यानंतर जानकीच्या मोबाईलमध्ये वॉलपेपर असलेला नाना आणि आई यांच्या दोघांचेही फोटो पाहत जानकी आता त्यांना म्हणते, आई नाना, तुमची जानकी असेपर्यंत रणदिव्यांची दिवाळी कायम झगमगत राहणार. त्यानंतर आता सकाळी पहाटे पहाटे जानकी आता रणदिव्यांच्या घरी आलेली असते. जानकी आता दारात पाहते तर समोर सगळीकडे कचरा कचरा झालेला असतो. जानकी आता समोर दाराशी येते, पाया पडते आणि तिथे असलेली रणदिवे नावाची नेम प्लेट तिथनं अशी प्रेमानं हात फिरवत असते. त्याच्यानंतर जानकी आता इकडे तिकडे पाहत तिला घडलेला प्रकार आठवू लागतो. म्हणजे जेव्हा ते घरातून निघून जात होते तेव्हाचा प्रकार आठवू लागतो. जानकी आता स्वतःशीच म्हणू लागते की हे माझं घर आहे आणि माझं घर कायम सुखसमृद्धीने उजळत गेलं पाहिजे, मी असले तरी आणि मी नसले तरी. जानकी लगेच आता कमरेला पदर खोचते आणि कामाला लागते. जानकी आता दारातला सगळा कचरा काढते, ते स्वच्छ करते, तिथे पाणी मारते आणि जानकीने तिच्याबरोबर दिवे सुद्धा आणलेले असतात. तर जानकी सगळे दिवे पेटवते आणि तिथे दाराशी ठेवते. जानकी आता सगळे दिवे ठेवते आणि त्याच्यानंतर छान व्यवस्थितपणे दाराशी रांगोळी काढू लागते. जानकी एक एक ठिपके जोडत जोडत रांगोळी काढत असते. तिला आता मागे घडलेला प्रकार आठवू लागतो. म्हणजे की जेव्हा ओवी आणि ती मिळून दोघी रांगोळी काढत होत्या तेव्हाचा प्रकार आता तिला आठवू लागतो. जानकी रांगोळीमध्ये वेगवेगळे कलर सुद्धा भरते आणि त्याच्यामुळे रांगोळी आणखीनच उठक दिसू लागते. जानकीचं तर ते सगळं झाल्यानंतर जानकी आता तुळशी माते शेजारी येते आणि त्याच्यानंतर तिला लगेच सौमित्रचं बोलणं आठवू लागतं की अंगणातलं तुळशीचं झाड सुद्धा सुकायला लागलंय आणि त्या झाडाला सुद्धा तुझी उणीव भासायला लागलीये. तर जानकी आता तुळशीच्या झाडाची पूजा करते आणि त्याला खूप पाणी घालते. जानकी हे सगळं करतच असते तर आता पूर्णपणे सकाळ झालेली असते. जानकी आता तुळशी मातेचं दर्शन घेते आणि इकडे प्रेमाने हात फिरवत म्हणते की मी असेपर्यंत घरची तुळस कधीच सुकणार नाही. जानकी आता तिकडून निघून जाते, पण मात्र तेवढ्यात लगेच समोर आता सुमित्रा येते. सुमित्रा दार उघडून बाहेर येते, पण मात्र ती जानकीला बघत नाही. सुमित्रा आता बाहेर येऊन दर्शन घेऊ लागते, पण मात्र तेवढ्यात लक्ष आता सुमित्राचं दाराशी जातं. सुमित्रा छान दाराशी रांगोळी काढलेली पाहते आणि रांगोळी पाहता म्हणते की अगं बाई, किती सुरेख रांगोळी काढलीये. पेटवलेल्या पणत्या पाहते आणि सुमित्राचं लक्ष तेवढ्यात तुळशी मातेकडे जातं. सुमित्रा लगेच इकडे येते आणि त्या तुळशी मातेला पाणी घातलेलं पाहते. तर अशी छान प्रकारे पूजा वगैरे झाली आहे ते पाहता सुमित्राला खूपच छान वाटत असतं. सुमित्रा आता स्वतःशीच म्हणते की अगं बाई, तुळशीला पाणी घातलंय, तुळशीच्या मातेपाशी दिवा लावलाय. सुमित्राचं मन सुद्धा आता प्रसन्न होतं आणि ती सुद्धा दर्शन घेते. पण मात्र सुमित्राला हा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं नेमकं कोणी केलं असेल. त्याच्यानंतर ऋषिकेश आता सकाळी उठतो आणि ओवी समोर झोपलेली असताना तिला उठवून देत असतो. ऋषिकेश ओवीला म्हणत असतो की आता अभ्यंग स्नानाची वेळ झाली आणि उठ लवकर ओवी, दिवाळी आली, आपल्याला आता अंघोळ करायची आहे. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश गाणं गात असतो. ते पाहता ओवी लगेच त्याला म्हणते, अहो बाबा, सकाळी सकाळी ना तुम्ही गाणं नका गाऊ. याच्यावरती आता ऋषिकेश म्हणू लागतो, बरं ठीक आहे, ऐक मग, तुझी ना आवडती दिवाळी आली आहे. आई आता आपल्याला उठणं लावणार आणि मग अभ्यंग स्नान करून आपण नवीन कपडे घालायचे आणि मग खूप सारे फटाके उडवायचे, फराळ खायचा, खूप मज्जा करायची. ऋषिकेश ओवीला उठवत असतो, पण मात्र ओवी काय आता झोपेतून उठायलाच तयार नसते. तेवढ्यात लगेच आता जानकी तिथे येते. जानकी आता ओवीला गुदगुद्या करते आणि तिला उठवून घेते. मग त्याच्यानंतर जानकी ओवीला शुभ दीपावली बोलते, पण मात्र ओवी आता ऋषिकेशकडे जाते आणि त्याला हॅपी दिवाळी बोलते. जानकी आणि ऋषिकेश सुद्धा दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. जानकी आता म्हणते, चला दोघंही उठा, पाटावरती बसा आणि तुम्हा दोघांना छान उठणं लावून देते. इकडे आता सुमित्राला तर मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं कोणी केलं. सुमित्रा लगेच आतमध्ये इकडे आजीला बोलवून घेते आणि आता आजीला विचारते की अगं, दरवाजामध्ये एवढी सुंदर रांगोळी कोणी काढली आणि तुळशीजवळ दिवा सुद्धा लावलाय. तर मग आजींना असं वाटतं की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं. तर मग आजी लगेच सुमित्राला म्हणते,
अगं शहाणी ग ती पोर, तुझी सून आणि माझी गुंडी. सुमित्रा लगेच म्हणते, अगं आई पण ऐश्वर्या आहे कुठे? तेवढ्यात लगेच सारंग आता हॉलमध्ये खाली येत असतो. सारंग सुमित्राचं बोलणं ऐकतो आणि तिला सांगतो की अगं आई ऐश्वर्या रूममध्ये झोपलायत. आजी आणि सुमित्रा लगेच दोघे एकमेकांकडे पाहायला लागतात. त्याच्यानंतर सारंग खाली येतो आणि सुमित्राला सांगू लागतो की अगं त्यांच्या हाताला लागलंय ना, त्याच्यामुळे मीच त्यांना उठवलं नाही. अगं क्रीम पण घेऊन आलोय मी त्यांच्यासाठी. झोपू दे अगं त्यांना. सारंग तिकडं निघून जातो तर मग सुमित्रा आजीला म्हणते, बघितलं ना अगं झोपलीये ती आणि तू काय सांगतीयेस? आजीचं म्हणणं असं असतं की आता रांगोळी काढल्यानंतर कोणी वरती जाऊन झोपू नाही शकत का? तर मग सुमित्रा म्हणत असते, नेमकं काय खरं काय खोटं ना मी आता स्वतःच जाऊन बघून येते. सुमित्रा आता लगेच इकडे ऐश्वर्याच्या रूमकडे येऊ लागते. आजीला हे चांगलंच माहिती असतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं नाहीये. तर मग आजी आता लगेच विचार करत म्हणू लागते, मी आता ऐश्वर्याला वरती चढवायला गेले आणि सारंगमुळे परत खाली आदळले. मला आता ऐश्वर्याला जाऊन मदत करायला पाहिजे. आणि आजी सुद्धा आता सुमित्राच्या मागे निघून जाते. जानकी आता ऋषिकेशला उठणं लावत असते, पण मात्र ऋषिकेशला त्यांची रणदिवे घरातली हॅपी दिवाळी आठवू लागते. म्हणजेच की त्यांचं सगळं कुटुंब कशा प्रकारे एकत्र होतं आणि ऋषिकेश त्याच आठवणीमध्ये गुंग होतो. इकडे आता जानकी विचारते की काय झालं, याच्यावरती ऋषिकेश म्हणतो की काही नाही. जानकी ऋषिकेशला उठणं लावतच असते. तर मग ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि तिच्या हातातलं उठणं आता इकडे जानकीच्या गालाला लावतो. जानकी सुद्धा आता खूप खुश असते आणि ऋषिकेश ओवी दोघेही खूप खुश असतात. जानकी ओवीला सुद्धा छान प्रकारे उठणं लावते. त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या झोपलेली असते. तर मग सुमित्रा आता ऐश्वर्याला उठवते आणि तिला ओरडत म्हणते, अगं ऐश्वर्या काय चाललंय तुझं? अशी सकाळी सकाळी झोपून काय राहिली आहेस? उठ लवकर. आता ऐश्वर्या उठते आणि इकडे सुमित्राला म्हणते, हो आई मी उठलेस, बोला काय म्हणणं आहे तुमचं? आता इकडे सुमित्रा म्हणत असते, अगं काय तुझा हा अवतार? अगं आज दिवाळी आहे. अगं आज सगळ्यांना बायकांनी उठणं लावायचं असतं. एवढा मोठा सण आहे, छान साडी नेस, दागिने घाल, तयार हो. आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा आता ऐश्वर्याला विचारत असते, मला एक सांग, दरवाजामध्ये रांगोळी तू काढलीस का? आजी सुमित्राच्या मागेच असते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते, इकडे अंघोळीचा पत्ता नाही आणि रांगोळी काय? आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याचं लक्ष आजीकडे जातं. आजी आता ऐश्वर्याला कुणाहून कुणाहून सांगत असते की तूच काढली असं सांग. तर मग ऐश्वर्या म्हणू लागते, हो हो मीच काढली. तर मग आता इकडे सुमित्रा म्हणू लागते, हो तीच रांगोळी ज्याने कुणी काढली ना ती खूप छान काढली आहे. ऐश्वर्या म्हणू लागते, ज्याने कुणी नाही हो, मीच काढली ती रांगोळी. तर मग सुमित्रा आता म्हणू लागते, हे असं कसं? म्हणजे तू रांगोळी काढलीस आणि परत येऊन झोपली का? तर मग आता आजी याचं उत्तर सुद्धा ऐश्वर्याला शोधून देते. ऐश्वर्या सांगते, अहो आई हात दुखत होता ना माझा, म्हणून विचार आला की जरा थोडा आराम करावा. सुमित्रा लगेच टोमणं देत म्हणते, का फराळ केला का तू? अगं ते असू दे, तू ना आता उठ, आवर, आपल्याला दिवाळीत उठणं लावायचंय आणि फटाके उडवायचेत. तू तयार हो आणि लवकर तयार हो. सणाच्या दिवशी असं झोपून नाही राहू बाई. छान साडी नेस, दागिने घाल आणि खाली ये. त्याच्यानंतर त्या दोघीही तिकडे निघून जातात. तर मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते, काय कटकट यांची, झोपून सुद्धा देत नाही. काय एवढं रांगोळीचं कौतुक करायचंय? ऐश्वर्या आता परत झोपायला लागते. पण मात्र तेवढ्यात आता सुमित्राचा परत आवाज येतो. तर मग ऐश्वर्या आता आवरायला उठते. इकडे जानकी आणि ओवी दोघींनी आवरलेलं असतं. जानकी आता रांगोळी काढत असते. ओवी आता जानकीपाशी येते आणि तिची रांगोळी पाहता म्हणते, अगं आई छान रांगोळी काढली आहेस, पण मात्र मला थांबायचं ना, आपण दोघींनी मिळून रांगोळी काढली असती. जानकीला काही ओवीची आठवणच राहिलेली नसते. तर मग जानकी ओवीला म्हणते की अगं ओवी आत्ता राहिलं, आपण ना उद्या एकत्र मिळून रांगोळी काढूयात. तू एक काम कर, आता लवकर बाबांना बोलव आणि सांग की आई फराळ देते म्हणून. ओवी लगेच आता इकडे ऋषिकेशला बोलवण्यासाठी तिकडं निघून जाते. जानकीला आता खूपच वाईट वाटत असतं. अरे सॉरी बाळा, मला ना आपल्या घरी जाऊन रांगोळी काढायची होती, म्हणूनच मी तुला सोडून रांगोळी काढली. आणि मग त्याच्यानंतर जानकी आता छान रांगोळी काढते आणि घरामध्ये येते. इकडे आता अभ्यंग स्नानाची सुमित्राने सगळी काही तयारी केलेली असते आणि सारंग सौमित्रीला आवाज देऊन बोलवून घेत असते. सारंग खाली येतो आणि सुमित्राला म्हणतो, अगं आई काय ग, तू कशाला हे उठणं वगैरे लावतीयेस? अगं लहानपणी ठीक होतं ग, पण मात्र आता आमच्या बायका आल्यात ना, आम्ही त्यांना सांगतो ते आम्हाला छान उठणं लावतील. हे बघ तू आता काही ना कष्ट करू नकोस. तर मग आता सारंगचं हे सगळं बोलणं पाहता आजी लगेच सारंगला म्हणते, बघितलंस ना, आता तुमच्या बायका आल्या तर मग आता आईचे कष्ट जाणवायला लागलेत का? तर मग अगं सुमित्रा म्हणते, अरे सारंग ते असतंच, पण मात्र पहिल्या दिवशी आई उठणं लावते आणि पाडव्याच्या दिवशी बायको. सारंग आता म्हणतो, हो असं आहे का? म्हणजे मी तुला कधी विचारलं नाही आणि तू मला कधी सांगितलं नाही, म्हणून तो प्रॉब्लेम झाला.
त्याच्यानंतर आता उठणं लावायचं असतं, त्याच्यामुळे सुमित्रा ऐश्वर्याला आवाज देऊन बोलवून घेत असते. ऐश्वर्याला आता सुमित्रा म्हणते, की "उठणं दे ना." मग ऐश्वर्याला उठणं म्हणजे नेमकं काय हेच माहिती नसतं. ऐश्वर्या गोंधळात पडते. आजी लगेच ऐश्वर्याला खुणावत सांगते, "अगं उठणं, ते अंगाला लावतात ते." ऐश्वर्याचं लक्षात येतं. तर मग आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणते, "हो, आहे माझ्या लक्षात." याच्यावरती सुमित्रा म्हणत असते, "अगं मग दे ना, तू काल आणणार होतीस ना." पण मात्र उठणं आणायचं ऐश्वर्याच्या लक्षातच राहिलेलं नसतं. आता ऐश्वर्याला काय सांगावं काहीच समजत नसतं. इकडे आता ऐश्वर्या लगेच कारण बनवत सांगते, की "मी ऑनलाईन बघत होते, पण मात्र दिवाळीमुळे सगळा स्टॉक संपला. मग मी विचार केला की सारंगला सांगते, पण मात्र त्यांना सांगायचं राहून गेलं आणि मी विसरले. पण डोंट वरी, मी आता पटकन जाते, उटणं घेऊन येते." आता ऐश्वर्या उटणं आणायला जाऊ लागते, पण मात्र सुमित्रा आता ऐश्वर्याला थांबवते आणि तिला म्हणते, "म्हणजे तू उटणं आणायला आत्ता निघालीस तर? तोपर्यंत काय घरातल्या पुरुषांनी पाटावरती ताट करत बसून राहायचं? अगं तू ना आता काहीच बोलू नकोस, कारण तू फक्त ना बोलतेस, करत काहीच नाही." उठणं आणलं नाही म्हटल्यानंतर सुमित्रा भयंकर चिडलेली असते. सुमित्रा आता ऐश्वर्याला म्हणते, "तूच मला म्हणाली होतीस ना की मी दिवाळीची सगळी काही तयारी करेल. अगं एक फराळाचा साधा पदार्थ सुद्धा तुला जमला नाही आणि साधा एक उठणं सुद्धा तुला आणायला जमलं नाही. मला सांग, ही दिवाळी आहे की मस्करी?" "नाही गं, माझंच चुकलं. मी पूर्णपणे तुझ्यावरती अवलंबून राहिले. आजपर्यंत आपल्या घरामध्ये असं झालंच नव्हतं. मी आवाज देण्याच्या आत ताट आणि पाट हातात घेऊन हजर राहायची जानकी." आता जानकीचं नाव ऐकल्यानंतर सगळेच आता आश्चर्याने सुमित्राकडे पाहायला लागतात. तेवढ्यात लगेच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो, "आई तू एकदम बरोबर बोललीस. अगदी बरोबर बोललीस. अगं हजार असणारे ना कायम वाईट, उलट सवय लावून जातात." सौमित्र आता इकडे सुमित्राच्या हातामध्ये उठणं देत म्हणतो, "हे घे उठणं. मी आणि ऐश्वर्या येताना मुंबईवरनं घेऊन आलो होतो." सुमित्रा आता उठणं घेते आणि रागात तिकडं निघून जाते. इकडे आता सारंग आणि सौमित्र दोघे आता पाटावरती येऊन बसतात. सौमित्र बसायला लागतो, पण मात्र तो पाट बाजूला काढून ठेवतो आणि तसाच खाली बसतो. सगळेच आता सौमित्रकडे आश्चर्याने बघत असतात. सुमित्रा लगेच विचारते, "अरे सुमित्र काय झालं? पाटावरती बस ना, खाली काय बसतोस?" सौमित्र म्हणतो, "आई मी पाटावरती बसणं सोडलंय." आता इकडे सुमित्रा विचारते, "कधीपासनं?" याच्यावरती सौमित्र म्हणतो, "जेव्हापासून 3 पाटाच्या जागी 2 पाट मांडायला लागले ना तेव्हापासून." सुमित्रा आता शांत होते. सौमित्र सुमित्राला म्हणतो, "आई उठणं लावतीयस ना?" आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा आता शांतपणे त्यांच्या दोघांनाही उठणं लावू लागते. इकडे आता जानकीने ऋषिकेश आणि ओवी त्यांच्या दोघांनाही फराळ खायला दिलेला असतो आणि फराळ खाताना ऋषिकेश आणि ओवी दोघेही खूप खुश असतात. इकडे आता ते दोघेही फक्त खात असतात. तर मग जानकी म्हणते, "हे असं कसं? करणाऱ्याला तर कळू दे ना की नेमकं कसा झालाय." ते दोघेही आता मुद्दाम करत असतात. ते दोघेही फक्त त्यांचा त्यांचाच फराळ खातात, ते जानकीला भरवत नाही. ते पाहता जानकी आता म्हणते, "हो असं आहे का? म्हणजे मला कसं काय कळणार चांगला झालाय ते?" तर मग ऋषिकेश आता लगेच जानकीची मज्जा घेत म्हणतो, "तुला आमच्या खाण्यावरून नाही कळत आहे का?" ओवी सुद्धा आता म्हणू लागते, की "हो आई, फराळ खूपच मस्त झालाय." ऋषिकेश आता जानकीला म्हणतो, "हे घे तू पण खा." जानकी रुसलेली असते, जानकी काय खात नाही. पण मात्र ऋषिकेश जानकीला बळजबरीने घास भरवतो. आता ओवी सुद्धा जानकीला घास भरवते. त्याच्यानंतर ते तिघेही आता मस्त फराळ खाऊ लागतात. ऋषिकेश आता जानकीला विचारत असतो, की "एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू?" आता जानकी शांत होते. तिला नेमकं ऋषिकेशला काय उत्तर द्यावं काहीच सांगता येत नाही. इकडे आता जानकी ऋषिकेशला म्हणते, "तुमचं काय हो, इथेच होते मी." ऋषिकेश आता म्हणू लागतो, "अगं जानकी मी सकाळी उठलो ना तेव्हा नव्हती तू इथे." आता ऋषिकेशची खोटं कसं बोलावं जानकीला समजत नसतं. जानकी आता अडखत अडखत सांगते, "ते मी अंगणामध्ये रांगोळी काढत होते." तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इकडे आता भर दिवाळीमध्ये रणदिवे कुटुंबांचे लाईट गेलेले असतात. तर मग त्यांची दिवाळी अधुरीच राहिलेली असते. कारण की लाईट बीट न भरल्यामुळे इकडे आता लाईट कमी केलेली असते. ते लोक आता म्हणतात, की "तुम्ही बिल नाही भरलं." याच्यावरती ऐश्वर्या विचारते, की "बिल कोण भरतं?" तर ना सारंग म्हणतो, की "जानकी वहिनी." ते सगळं पाहता सौमित्र आता सुमित्राला म्हणतो, "आई तू जरी जानकी वहिनीला घराबाहेर काढलं असेल ना, तरी सुद्धा तिचा प्रभाव या घरामधला कोणीच कमी नाही करू शकत. दिवाळीनंतर सुद्धा तिला पूजावं अशी लक्ष्मी तीच होती आणि तीच राहणार." त्याच्यानंतर इकडे जानकी आणि ओवी यांची तिघे सुद्धा खूप खुश असतात. ऋषिकेश आता म्हणतो, "दारात कंदील आहे म्हणून दिवाळी आहे आणि माझ्या दोन्ही लक्ष्म्या दारात हसत उभ्या आहेत. म्हणूनच ही दिवाळी दिवाळी आहे." इकडे ऐश्वर्याने आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या तिघांचाही दिवाळीचा फोटो पाहिलेला असतो. तर मग आता ऐश्वर्या म्हणते, "तुम्हाला फटाके फोडायची खूप हौस आहे ना, आता तुमची हॅपी दिवाळी मी करणार." तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनल